या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले राजेंद्रजी माडिक साहेब, बंड्याशेठ साळवी, राजनजी शेटे, बिपिनजी बंदरकर, शीतलताई पावसकर, सौ पाटील वहिनी, किशोरजी मोरे, विकासजी पाटील, वैभवीताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, सगळ्यांची आता नावं घेत नाही, आणि उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी, संवादाचा कार्यक्रम कशासाठी आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की 2 डिसेंबरला नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि या मतदानाला सामोरं जात असताना आपण भाजप आणि शिवसेना हे एकत्र मिळून आपण मतदानाला सामोरं जातोय. आपली युती काल मुंबईतनं जाहीर झालेली आहे. युती जरी जाहीर असली तरी उमेदवार जाहीर झाले नाही त्याची मला कल्पना आहे, परंतु आपल्या रत्नागिरी शहरातला एकही वॉर्ड असा नाही की ज्या ठिकाणी आपण विकास काम केलं नाही. खरं तर पोलीस कॉलनीची आज संख्या एवढी असायला पाहिजे होती की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं संकुल हे आपल्या रत्नागिरीच्या पोलीस हेडक्वार्टर मध्ये आपण बांधतोय. त्याची किंमत जर आपण बघितली, पोलीस वसाहतीमध्ये बांधतोय, त्याची किंमत आपण जर बघितली तर 160 कोटी रुपये. आजपर्यंत पोलिसांच्या घरांचं स्वप्न अनेकांनी बघितलं होतं. पोलिसांना घरं मिळाली पाहिजेत, पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घरं पाहिजे, हे अनेकांनी सांगितलं होतं, अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं होतं. पण आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब झाले आणि देवेंद्रजी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, या दोघांमुळे रत्नागिरीच्या पोलीस वसाहतीला 160 कोटी रुपये मिळाले. ते 160 कोटी रुपये मिळाल्यानंतर तिथली उपस्थिती कशी पाहिजे हे देखील भविष्यात असणाऱ्या उमेदवारांनी समजून घेतलं पाहिजे. आज या परिसरामध्ये विकास कामं करत असताना हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सगळे जाती धर्माचे लोक राहतात. हिंदू राहतात, तसे मुसलमान देखील राहतात. परंतु माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हिंदूमध्ये आणि मुसलमानांमध्ये कधी वाद व्हावा अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली गेलीच नाही. उलट आपला मतदारसंघ हा सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा मतदारसंघ आहे हे महाराष्ट्राला दाखवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि ते यशस्वी झालो म्हणूनच पहिल्या निवडणुकीला सुमारे 4 ते 5 हजार मतांनी मी निवडून आलो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये 9 हजारांना निवडून आलो. तिसऱ्या निवडणुकीमध्ये 41,000 मतांना निवडून आलो. चौथ्या निवडणुकीमध्ये 90,000 मतांना निवडून आलो. आणि या निवडणुकीमध्ये सुमारे 50,000 मतांना मी निवडून आलो. याचं कारण धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये भेद लावून मताची पोळी बाजून घ्यायची असं 25 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये झालं नाही. पण या रत्नागिरीमध्ये झालेली जी विकास कामं आहे ही आपण आता लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जी विकास कामं सगळ्यांनी मिळून आम्ही केली, त्याच्यामध्ये मी असेल, आमचे सर्व नगरसेवक असतील, बंड्याशेठ नगराध्यक्ष होते, राहुल पंडे नगराध्यक्ष होते, त्यांनी केलेली विकास कामं असतील, ही सगळी शिवसेना म्हणून केलेली विकास कामं आहेत. आणि शिवसेना म्हणून केलेली विकास कामं असताना आपण देखील शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लढणार आहोत. त्याच्यामुळे धनुष्यबाणासमोरची जी कोण उमेदवार असेल ते उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेब जाहीर करतील, पण धनुष्यबाणाच्या पलीकडचं बटन जे आहे ते आपण सगळ्यांनी मिळून दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद दिले पाहिजे. आज रत्नागिरी शहरामध्ये नक्की विकास काय झालाय याची जर चर्चा आपल्याला करायची झाली तर आपण एका बाबतीमध्ये फक्त कमी पडतो. ज्यावेळी मी असं सांगतो की मी एज्युकेशन हब केला, मी पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहराला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, अनेक नवीन नवीन प्रकल्प आपण रत्नागिरीमध्ये आणले, परंतु एकाच बाबतीमध्ये आपण कमी पडलो, ते म्हणजे रस्त्याचे खड्डे. ज्यावेळी आपण चांगल्या गोष्टी आपण केल्या म्हणून सांगतो, तर ज्या काही गोष्टी वाईट झाल्या असतील त्याची जबाबदारी देखील घेण्याची दानत ही लोकप्रतिनिधींमध्ये असली पाहिजे आणि ती माझ्यामध्ये नक्कीच आहे. पण हे स्वीकारत असताना मी अजून एक आपल्याला शब्द देतो की पुढच्या 60 दिवसामध्ये या रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर एकही खड्डा राहणार नाही याची तजवीज आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि त्याची कामं देखील रत्नागिरी शहरामध्ये सुरू झाली. पण रत्नागिरी शहरामध्ये रस्त्याची कामं नक्की 2-3 महिन्यामध्ये होतील. पण रत्नागिरी शहरात असं अभूतपूर्व आणि नाविन्यपूर्ण महाराष्ट्रामधलं पहिल्यांदा काय झालं किंवा देशातलं पहिल्यांदा काय झालंय त्याचा देखील विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. तुम्ही कुठच्याही भागामध्ये जरी गेला तिथं आपण विकासाची कामं ही महायुतीच्या सरकारमधनं केलेली आहेत, महायुतीच्या मंत्र्यांकडनं करून घेतलेली आहे. अनेक गोष्टी विकासाच्या सांगत असताना काही गोष्टी भारतात कुठे नाहीत, देशात कुठे नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे नाहीत अशा पद्धतीची विकास कामं आपण केली.
जर थिबा पॅलेसला आपण गेला, थिबा पॅलेसला 3D मल्टीमीडिया शो झाल्यानंतर किती रत्नागिरी शहरातले नागरिक गेले मला माहित नाही. आपला बघितलं का 3D मल्टीमीडिया शो? किती लोकांनी बघितला? बघा पर्सेंटेज, मुद्दाम बघा. आपण ज्यावेळी रस्त्यावर चर्चा करतो, आपण ज्यावेळी अन्य गोष्टीवर चर्चा करतो, त्यावेळी देशातलं असं एक पर्यटनाचं दालन आपल्या रत्नागिरीमध्ये आहे, हे आपण 10% देखील लोकांनी बघितलं नाही. हे तुमचं दुर्दैव नाही, हे माझं दुर्दैव आहे. पण माझं आपल्याला सांगणं आहे, मला आपल्याला विनंती करायची आहे की भविष्यात पाऊस थांबल्यानंतर ज्यावेळी 3D मल्टीमीडिया शो सुरू होईल, त्यावेळी रत्नागिरी शहरातल्या प्रत्येक नागरिकांना जाऊन बघा. अभूतपूर्व टेक्नॉलॉजी काय असते, त्या टेक्नॉलॉजीचं देशात पहिल्यांदा प्रदर्शन कुठं होत असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये होत आहे. म्हणून तरी माझा आग्रह म्हणून किंवा खुळा काहीतरी एकदा सांगतोय म्हणून तरी बघून या, म्हणजे आपल्याला रत्नागिरी शहरामध्ये काय पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालाय हे मोरेसाहेब समजू शकेल. आपण अनेक वेळा वाचतो, सोशल मीडियावर वाचतो, पूर्वीच्या वर्तमानपत्रात आपण वाचलंय की अनेक राज्यकर्त्यांना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं होतं. ते प्रकरण हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळं कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपण अरबी समुद्रामध्ये करू शकलो नाही. पण आपल्या रत्नागिरीचं वैशिष्ट्य काय आहे की देशातला अरबी समुद्राच्या बाजूला असलेला पहिला सगळ्यात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं असेल तर तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. किती लोकांनी बघितलंय मला माहित नाही. छावा पिक्चर सगळ्यांनीच बघितला असेल, पण छावा चित्रपट याच्या अगोदर या देशातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कुठे उभारला असेल, किशोर मोरे साहेब, तो पण रत्नागिरीतच उभारला. परंतु रत्नागिरी शहरातल्या लोकांनी किती बघितला मला माहित नाही. एकत्र रत्नागिरी कुठं आहे ही जर कोणी बघितली असेल तर तुम्हाला तारांगणामध्ये जावं लागतं. बघितले का एकत्र रत्नागिरी? किती लोकांनी बघितली? एकानेच. म्हणजे पर्सेंटेज एवढं कमी आहे. कदाचित बिपिनजी आपण मार्केटिंग करायला कमी पडलो. या 200 लोकांमधली 2च व्यक्ती हात वर करतायत की आम्ही तारांगणामधली जाऊन एकत्र असलेली रत्नागिरी बघितली. त्या रत्नागिरीचं वैशिष्ट्य काय? त्या हॉलमध्ये गेल्यानंतर रत्नागिरीच्या कुठच्याच भागात तुम्हाला जायला नको. विनयजी बरोबर ना? कुठेही जाऊन काय बघायला नको. रत्नागिरी माझी किती सुंदर आहे, रत्नागिरीचं महत्व काय आणि रत्नागिरी किती निसर्गरम्य आहे हे तुम्हाला 5000 स्क्वेअर फीटच्या हॉलमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतं. एवढी चांगली कलाकृती आपल्या कोकणातल्या एका जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकवत असलेल्या आपल्याला व्यक्तीनं करून दाखवलेली आहे, पण आपण बघायला गेलो नाही. आता आपण कोकणातल्या भारत रत्नांची शिल्प ही उभी केलेली आहेत. म्हणजे मी देशातलं पहिलं का सांगतो, असं कुठंच घडलेलं नाही. वर्ध्यामध्ये महात्मा गांधींचा पुतळा उभा आहे ऑटोमॅटिक वेस्ट मधनं, पण दुसरीकडे कुठेही तो उभा नाही. सलग 6 पुतळे हे एकत्र उभं करण्याचं धाडस आम्ही केलं आणि एका पुतळ्याचं वजन हे 4 टन आहे. पण 4 टनाचा तो पुतळा करण्यासाठी 40 टन ऑटोमॅटिक मधलं वेस्ट एकत्र करावं जातं. एवढी मोठी किमया कुणी केली तर कोकणातल्या 25 वर्षाच्या आतल्या मुलांनी केलेली आहे. एक पुतळ्यासाठी 9 तास एका जागेवर बसून दिवसातनं 18 तास काम केले 2 शिफ्ट मध्ये. म्हणजे एकदा सकाळी सुरू करायचं, 9 तास बसायचं, मध्ये 2 तास गॅप घ्यायची, पुन्हा 9 तास बसायचं. अशी 4 मुलं कोकणातली आहे. त्यांनी भारतातला इतिहास घडवला आणि 4 पुतळे आपल्या रत्नागिरीमध्ये आपण उभे केले, रत्नागिरी शहरामध्ये केलेले आहे. तारांगण होणार म्हणून मी सांगतो, तारांगण किती लोकांनी बघितलंय मला माहित नाही. किती लोकांनी बघितलं? बरं, नागरिकांनी नको, आपल्या मुलांना किती पालकांनी दाखवलं? आणि म्हणूनच सांगतो, आपलं मार्केटिंगच झालं नाही कामाचं. त्या तारांगणामध्ये गेल्यानंतर चंद्रयान आता आपण बघतोय, पण चंद्रयान चंद्रावर पहिलं कुणी उतरवलं हे 3D मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आज आपण परदेशामध्ये जेव्हा जातो ते काय ते डायनासॉर, एनागोंडा, फेनागोंडा सगळं 3D वर बघतो. ते आता परदेशात पण जायची गरज नाही, ते रत्नागिरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण दुर्दैवानं ते देखील आपण बघितलं नाही. आपण फक्त रस्ते बघतो. रस्ते तर बघितलेच पाहिजेत, रस्ते चकाचक असलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आपण मेडिकल कॉलेज बघितलंय का? म्हणजे तू सारखा हात वर करू नका. महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज हे आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये स्वर्गीय शामराव पेजे साहेबांच्या नावानं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या फक्त इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत बघून या,
म्हणजे उदय सामंतनं काय विकासाचं काम केलंय तुमच्या लक्षात येईल. चंपक मैदानावर रतन टाटांच्या नावाने एक स्किल सेंटर होतंय, ते फक्त बघून या, म्हणजे आपल्याकडे विकास किती होतोय ते आपल्याला बघायला मिळेल. आणि 1 मेला 1600 रुपयामध्ये विमानातनं मुंबईला गेल्यानंतर आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा आधुनिक विकास किती झाला हे देखील तुम्हाला बघता येईल. आणि म्हणून ते विमानतळ देखील बघू द्या. त्याच्यामुळे रत्नागिरीतली मंडळी नक्की माझ्यावर विश्वास ठेवतात, पण मी विकास कामं काय केली ही जर 10% लोकांपर्यंत जरी पोहोचलेली नसतील तर हे माझं दुर्दैव आहे. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे, आपण ठीक आहे लोकांना कन्व्हिन्स करतो, लोकांपर्यंत जातो, आम्ही लोकांना सांगतो की आम्ही विकास कामं केलेली आहे, राज्य स्तरावर आपण काम करत असताना आशीर्वाद द्या म्हणून आशीर्वाद मागतो, पण एवढी सगळी जी विकास कामं केलेली आहेत ही देखील तुम्हाला कळली पाहिजे. इथून 4 किलोमीटरवर असेल चंपक मैदान, सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी तिथं सर्कस यायची, आता ते फिरायचं काहीतरी असतं, रत्नागिरी महोत्सव असतो, तिथं बसून त्याच्यात आपण फिरतो. पण पुढच्या वर्षी तिथं काय होणार आहे किती लोकांना माहिती आहे? किती नागरिकांना माहिती आहे? माहिती आहे कोणाला? नाही. आता तुमच्या मुलांना मुंबईला नोकरीला जायची आवश्यकता नाही, अशी 15,000 मुला मुलींना नोकरी देणारा VIP सेमीकंडक्टरचा कारखाना तिथे येतोय. आता मलाच कदाचित घराघरामध्ये जावं लागणार आहे आणि मी काय केलं ते सांगावं लागणार आहे. पण माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, विकास कामं करत असताना जे महाराष्ट्रामध्ये नाही ते आपण करण्याचा प्रयत्न केलाय. वाटत भाग तुम्हाला माहित असेल जयगडचा, जयगडमध्ये एक कारखाना येतोय, त्या कारखान्याचं नाव आहे धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर. त्याच्यामध्ये काय बनवलं जाणार आहे कोणाला माहिती आहे का? पेहलगामचा हल्ला आपण बघितला, पेहलगामचा हल्ला आपल्या भारताच्या सैनिकांनी परतवून लावताना त्यांच्या हातामध्ये ज्या बंदुका होत्या त्या बंदुका बनवण्याचा कारखाना 10,000 कोटीचा आणि 7,000 मुला मुलींना नोकरी देणारा हा आता जयगडला होतोय. ही देखील नोंद आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. काही लोक टीका करतात, पत्रकार परिषद घेतात आणि माझ्यावरची टीका सुरू झाली की समजायची की रत्नागिरीची निवडणूक आली, म्हणजे लोकसभेची असेल विधानसभेची असेल, कारण माझ्या नावाचा उपयोग करून काही लोकांना दुकान चालवायचं असतं. त्याच्यामुळे एक नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यावर टीका सुरू झाली की रत्नागिरीतली निवडणूक आली. आणि मी मगाशी देखील विनीतजी सगळ्यांना भाषणामध्ये सांगितलं की आपल्या समोरचा उमेदवार आपल्या मित्राची कन्या असू शकते. कोणी संस्कार पाळले नाही म्हणून आपण पाळायचे नाही अशातला भाग नाही. ती जर खरोखरच उमेदवारी घेऊन उभी राहिली तर तिच्यावर एकही शब्दानं वाईट बोलायचं नाही हे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे. कारण शेवटी महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण जर बघितलं तर वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याच्यातलं लोड काल परवा रत्नागिरीमध्ये देखील पसरलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यावर टीका होते, माझ्यावर कोणतरी घाण बोलतोय म्हणून त्यांच्या उमेदवारावर आपण घाण बोललं पाहिजे आणि त्या मुलीवर घाण बोललं पाहिजे असं होता कामा नये. आणि असं जर झालं, असं कुठच्या उमेदवारानं केलं तर मी स्वतः प्रचार थांबवणार आहे त्या उमेदवाराचा, हे देखील सक्तीने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्यावर आई वडिलांचे संस्कार आहेत, आमच्यावर तुमच्यासारख्या लोकांचे संस्कार आहेत. आणि म्हणून एखादी महिला भगिनी जर उभी राहत असेल किंवा एखादी जर मुलगी उभी राहत असेल तर तिच्यावर टोकाची भूमिका करायची नाही, ही देखील पक्षाची भूमिका मी सगळ्याच माझ्या नेते मंडळींना सांगितलेली आहे. आणि मला खात्री आहे ज्यावेळी तुमच्यासारखे लोक 2-2 तास शेकडोंच्या संख्येने जमतात त्यावेळी माझा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किमान 10,000 मतांनी जिंकणार आहे त्याचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याच्यामुळे टीका करण्याची आवश्यकता नाही आणि जे कोण माझ्यावर टीका करतायत त्यांची दखल घेण्याची पण आवश्यकता नाही. ज्या लोकांना 4-4 वेळा या मतदारसंघामधनं अदखल पात्र केलेलं आहे त्यांची दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, ते अदखल पात्र माझ्या दृष्टीनं आहे. मला सिंधुदुर्गामध्ये सकाळी विचारलं की तुमच्यावर अशी अशी टीका झाली, मी म्हटलं टीका झाली म्हणजे काय जखमा होतात काय अंगाला? टीका अशी अनेक वेळा माझी बदनामी सहन केलेली आहे, वैयक्तिक बदनामी सहन केलेली आहे. त्यामुळे त्याला उत्तर द्यायची आपल्याला कोणालाच गरज नाही. आपण केलेली विकास कामं सांगू, आपण काय करणार आहोत ते सांगू आणि कशा पद्धतीने आपण जिंकणार आहोत हे शेवटी मतदार ठरवणार आहेत. मला रत्नागिरीच्या शहरातल्या सगळ्या मतदारांवर विश्वास आहे. ज्या मतदारांनी मला 2004ला कोण उदय सामंत आहे माहीत नसताना 4,000चं मताधिक्य दिलं आणि तेव्हापासून सलग 5 निवडणुका मी कधीही रत्नागिरी नगरपालिकेच्या मतदानात मागे राहिलो नाही. एवढं प्रेम करणारे रत्नागिरीकर आहेत. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या टीकाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण तिकीट हे एकालाच मिळणार आहे. आमच्याकडे विनंती थोडं काय झालं, इच्छुकांची संख्या फार झालेली आहे आणि इच्छुकांची संख्या फार झाल्यामुळं
माझी एवढी अडचण झालेली की कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही. पण व्यासपीठावरची सगळी मंडळी समजूतदार आहे. त्यांना माहिती आहे की असा काय ऑप्शन रत्नागिरीमध्ये नाहीये की शिवसेनेचे 5 उमेदवार इच्छुक आहेत म्हणून 5ही जणांनी लढा एबी फॉर्म घेऊन. अशी काही सिच्युएशन रत्नागिरीमध्ये नाहीये. एकालाच मी तिकीट देऊ शकतो आणि एकाला तिकीट दिल्यानंतर बाकी सगळे त्याच्याच कुटुंबातले आहेत असं समजून त्याचं समर्थन करतील हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे. तुमची सगळ्यांची साथ आहे. तुमच्यामध्ये उभे असलेले देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. पण या सगळ्या इच्छुक उमेदवारांना मला सांगायचं आहे की आपल्याला काम करून लोकांची मतं जिंकायची आहे. आपल्याला लोकांच्या संपर्कामध्ये राहायचं आहे. आणि विशेषतः राजन शेट्टे साहेब असतील, स्मितलताई पावसकर असतील, तिकडे शिल्पाताई सुर्वे असतील, हे जे सिनियर सगळे नगरसेवक आहेत त्यांचा संपर्क जर आमच्या वैभवीताई असतील त्यांचा संपर्क जर आपण बघितला तर अतिशय त्यांचं मोठं योगदान कशामध्ये आहे तर एखादं काम पाठीपुढे झालं असेल पण त्यांचा जो संपर्क आहे लोकांबरोबरचा तो अतिशय महत्वाचा आहे. एखाद्या संकटामध्ये धावून जाणं ही सगळ्यांची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे 5 नगराध्यक्ष पदाला उमेदवार इच्छुक आहेत. त्यातल्या एकालाच तिकीट देण्याची वेळ येणार आहे. पण बाकीचे 4 लोक नक्की ताकदीनं त्याच्याबरोबर काम करतील आणि तुमचा आशीर्वाद घेतील ही खात्री बाळगूनच उमेदवार जाहीर नसताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर नगरपालिकेचा प्रचार कुठं सुरू झाला असेल तर तो माझ्या रत्नागिरी शहरामध्ये झालाय हे देखील सांगताना मला आनंद होतो. काही लोक शेट्टे साहेब अशी देखील आहेत त्याचा अनुभव मला माहिती आला संपूर्ण काही परिसरामधला. आपल्याकडे तिकीट काही लोकांनी मागितलं. व्यासपीठावरच्या कुठच्याच उमेदवाराबद्दल हे बोलत नाही मी, तर त्याच्यातनं गैरसमज निर्माण व्हायचे. पण मला कळलं या परिसरातली काही मंडळी उबाठाकडे काही उमेदवारी मागायला गेली होती. त्या सगळ्या मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे की आज जे पोलीस संकुल उभं राहतंय ते उबाठामुळे राहत नाही, ते उदय सामंतमुळे राहतंय. आज जो काही विकास होतोय तो उबाठामुळे होत नाही, तो उदय सामंतमुळे होतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालेला आहे, देवेंद्रजींमुळे झालेला आहे. त्याची नोंद देखील काही लोकांनी घेणं गरजेचं आहे. शेवटी आज निवडणुकीला आपण सामोरं जाऊ, आज एकामेकावर टीका करू, पण माझी निवडणूक अजून 4 वर्षानंतर आहे. पालकमंत्री मी अजून 4 वर्षात. त्याच्यामुळे काही लोकांनी तोंड आवरलं पाहिजे, काही लोकांनी तोंड आवरून बोललं पाहिजे. मला देखील चांगल्या पद्धतीनं बोलता येतं पण माझ्यावर काही संस्कार असल्यामुळं आणि इंग्रजी भाषेत जर सांगायचं झालं तर मला पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं मी फक्त बोलत नाही, त्याची नोंद घ्यावी. कारण मला सगळं कळत असतं. कोण कुठे गेलं, कोणी कुठं जाऊन तिकीट मागितलं, तिकीट मागताना कोण बाहेर उभं होतं, कोण आत उभं होतं, हे सगळं मला कळत असतं. त्याच्यामुळं जर माझ्याबरोबर काम करायचं असेल तर ते प्रामाणिकपणे पदाधिकाऱ्यांनी करावं तर त्या लोकांनी करावं ही देखील जाहीरपणाने मी त्यांना विनंती करतो. कारण शेवटी जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत जात असताना आपल्याला विकासाची कामं घेऊन जायची आहेत. जी विकासाची कामं केलेली आहेत ती नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहेत आणि नागरिकांपर्यंत विकासाची कामं पोहोचवत असताना आपल्यामध्ये एक वाक्यता पाहिजे. आपण सगळे एक संघ पाहिजे. आपण सगळे एक संघ जर असू तर चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊ शकतो आणि लोकांचा विश्वास संपादन करून घेऊ शकतो. अनेक लोकांनी मला सांगितलं, आज अनेक इच्छुक उमेदवार आहेत, अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की आमच्या प्रभागाला प्राधान्य द्या. मी अगदी खरं ते सांगतो. पावसकर मॅडमच्या प्रभागातल्या लोकांनी सांगितलं की पावसकर मॅडमना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली पाहिजे. शिल्पाताईंच्या वॉर्ड मधल्या अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की शिल्पाताईंना उमेदवारी दिली पाहिजे. वैभवताईंच्या वॉर्ड मधल्या लोकांनी, हितचिंतकांनी मला फोन करून सांगितलं त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. आणि 2 जे उमेदवार आहेत मयेकर मॅडम असतील किंवा संध्याताई, तुमचं देखील नाव त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. आता तुम्ही एक काम केलं तर बरं होईल. 7 नावं माझ्याकडे आलेली आहेत. अजून 4 नावं जर वाढवली तर तुम्ही देखील महिलांची क्रिकेट टीम म्हणून वर्ल्ड कप खेळू शकता. एवढी यादी आपल्याकडे तयार होती. म्हणजे 3 होते, 3चे 4 झाले, 4चे 5 झाले, आज 7 झाले. आता उरलेत 4, ते पण देऊन टाकू. वर्ल्ड कप तर महिला संघानं जिंकलेला आहे. ही टीम पण आपण पाठवून देऊ प्रॅक्टिससाठी. त्याच्यामुळे जेवढे उमेदवार वाढतील तेवढं मला त्रास होईल ह्याचं देखील भान काही मंडळींना असलं पाहिजे. आज शेवटी नगराध्यक्ष पद महत्वाचं आहे की आपली महायुतीची सत्ता नगरपालिकेवर येणं महत्वाचं आहे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी कोणालाही, मला ज्याने ज्याने शिफारस केल्या त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही शिफारस केली ठीक आहे, आता माझी अडचण समजून घ्या. हे 5 जण इच्छुक आहेत, तुम्ही याच्यातलं तिकीट जाहीर करा. फोन करणारा सांगतो या धर्मसंकटात आम्हाला टाकू नका. मग तुम्हाला धर्मसंकटात न टाकता तुम्ही फक्त शिफारस करू शकता, पण ती शिफारस करून मला किती धर्मसंकटात टाकता त्याची कल्पना देखील सगळ्या उमेदवारांना असलं पाहिजे. त्याच्यामुळे एकदा विश्वास जर ठेवलाय तर उमेदवार कोणालाही मिळू दे, उमेदवारी कोणालाही मिळू दे,
आपण सगळे एक आहोत, एकत्र आहोत, अशा पद्धतीने आपण रत्नागिरीकरांच्या समोर जाऊया. मला आत्मविश्वास आहे की रत्नागिरीकर फक्त आपल्यालाच विश्वास स्वीकारतील आणि वेळ पडल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जाईल, अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल. फक्त आपण सगळे एकत्र पाहिजे. आपल्याला कोणावरही टीका करायचं नाही, कोणालाही वाईट लेखायचं नाही, कोणालाही कमी लेखायचं नाही. मी तर अनेकांना सांगतो, निवडणूक ही शेवटी युद्धासारखी आहे. समोर कमकुवत आहे, ही कमकुवत नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण किती सक्षम आहोत, आपण किती लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकतो, आपण केलेली विकास कामं लोकांपर्यंत किती पोहोचू शकतात, याचा अभ्यास आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरतो, महाराष्ट्रामध्ये फिरताना कार्यकर्ते ज्या ज्या पद्धतीनं काम करतात, नवीन नवीन आयडिया घेऊन काम करतात. काल रात्री पासून मी सिंधुदुर्गामध्ये होतो. कदाचित ही पदाधिकाऱ्यांना कल्पना नसेल, पण पदाधिकाऱ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कार्यकर्ते किती जिकरीनं आणि जिद्दीनं काम करतात ते मी सिंधुदुर्गामध्ये अण्णा बघितलं. काल मी 11:30 वाजता सावंतवाडीची मिटिंग संपूर्ण कुडाळमध्ये पोहोचलो. 11:30 वाजल्यापासून पहाटे 3:30 वाजेपर्यंत आपल्या पक्षावर संकट आलं तर आपण कशा पद्धतीनं लढायचं त्यासाठी कार्यकर्ते एकत्र बसून नियोजन करत होते. मला असं वाटतं की असं नियोजन मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील बघितलं. युती झाली तर काय करायचं आणि युती नाही झाली तर काय करायचं, त्याच्यामध्ये निलेश राणे होते, संजय आंग्रे होते, संजय पडते होते, राजन तेली होते, सगळे होते. आणि त्यांच्या बरोबरचे जे कार्यकर्ते होते ते त्यांना सांगत होते, तुम्ही आता तोंड उघडा, आम्ही तुमच्या सोबत आहे, अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा हा आपण शिवसेनामय करू. अशी जिद्दी मुलं काल रात्री 11:30 वाजल्यापासून पहाटे 3:30 वाजेपर्यंत पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं, नगरपालिका नगरपंचायतीचं कसं नियोजन करायचं यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखत होती. आणि ते माझ्यासाठी अप्रूप होतं, कारण मी काही वेगळे विषय घेऊन डोक्यात सिंधुदुर्गामध्ये गेलो होतो. त्या जिल्ह्याचा मी संपर्क मंत्री आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलेली आहे. पण तिथं गेल्यानंतर मी देखील निरुत्तर झालो की एवढे कार्यकर्ते एक दिलानं प्रत्येक मतदारसंघामध्ये जर कामाला लागलेले आहेत तर आपण कुठं कमी पडतोय याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि काल रात्री 12:30 वाजता एक कार्यक्रम ठरला, आज सकाळी 11 वाजताचा, रात्री 11:30 वाजता, आज सकाळी 11 वाजताचा. 10:30 वाजता मला फोन आला की साहेब हॉल फुल झालेला आहे, जिल्ह्यातले कार्यकर्ते आलेले आहेत, तुम्ही येणं आवश्यक आहे. ही यंत्रणा जर सिंधुदुर्गामध्ये निर्माण होऊ शकते तर माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये का निर्माण होऊ शकत नाही याचं आत्मचिंतन देखील आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. शेवटी इच्छुक उमेदवार जे असतात ते त्यांचे समर्थक आणत असतात, पण इच्छुक उमेदवारीने देखील समजून घेतलं पाहिजे, आपण समर्थक आणण्यापेक्षा आपल्या पक्षावर प्रेम करणारे जर कार्यकर्ते आणले, नागरिक जर आणले, तर आमदारानं नक्की काय केलंय, पालकमंत्र्यांनी नक्की काय केलंय हे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करा. आपल्या माहितीसाठी अजून एक सांगतो, तुम्ही मतदार आहात म्हणून 4 पद्धतीनं सर्वे केलेला आहे. भारतीय जनता पक्षानं सर्वे केला, शिवसेना म्हणून आम्ही सर्वे केला, दिल्लीच्या मंडळींनी सर्वे केला. एक निश्चित आहे, या सांगून देतो, एक निश्चित आहे की होणारा नगराध्यक्ष हा महायुतीचाच नगराध्यक्ष होणार आहे आणि महायुतीचाच भगवा नवीन नगरपालिकेच्या बिल्डिंगवर फडकणार आहे. त्या खुर्चीत कोण बसणार हे आतापर्यंत मला माहित नाही, पण लोकांनी मात्र मत ठरवलेलं आहे की आम्हाला शिवसेनेचाच म्हणजे धनुष्यबाणाचाच नगराध्यक्ष रत्नागिरीमध्ये करायचा आहे. हे मत मात्र रत्नागिरीकरांनी ठरवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यामधलं जे कॉम्पिटिशन आहे, आपल्यामधलं जी काय तिकिटाची मारामारी आहे, ही ज्यावेळी थांबेल त्यावेळी आपण सगळे एकत्र मिळून रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आताच मला इथं विजय खडेकरांनी सांगितलं की 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत. राहुल कॉलनीच्या हॉलला बहुतेक मी पैसे दिले ना विजय? हा मग मी घाबरलो, मला वाटतं द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की माझे सहकारी माझ्याकडे जे काय मागतात ते मी विचार न करता देतो. राहुल कॉलनीमध्ये मला असं वाटलं की आता परत हॉल द्यायचा आहे, पण हॉल एक पूर्ण झालेला आहे, भाजी मंडई पूर्ण होते, बरोबर ना. त्याच्यानंतर कर्मचारी लाडपागी झालं ना, लाडपागी कर्मचारी झालं. त्याच्यानंतर पोलीस वसाहत झालं. मग राहिलंय काय? फक्त रस्त्यातले खड्डे नाही, पण ते पण निघून जातील. मला विजय खडेकरला देखील धन्यवाद दिले पाहिजेत की आठवण त्यानं मला करून दिली. शेवटी विकास कामं देत असताना मी कॅल्क्युलेशन कधी करत बसतो नाही. कुठच्या वाडीमध्ये काय द्यायचंय, कुठच्या मोहल्ल्यामध्ये काय द्यायचंय,
आज मी मुस्लिम महिला भगिनींना देखील एक महत्वाची गोष्ट सांगतो. 2004 पासून आतापर्यंत जेवढे रत्नागिरी तालुक्यातले मोहल्ले आहेत त्या मोहल्ल्यामध्ये प्रचंड पद्धतीचा निधी, ऐतिहासिक निधी जर कोणी दिला असेल तर ते भाग्य माझ्यासारख्याच्या नशिबी आलेलं आहे. परंतु लोकसभेला जाम घाबरलो मी, विधानसभेला पण घाबरलो. ठीक आहे, काही गैरसमज तुमचे झाले असतील, पण एक कुठेतरी आपण देखील लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवला जातो. काय गैरसमज पसरवला? नरेंद्र मोदी साहेबांचं जर सरकार आलं तर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल. मी आजही सांगतो, अशा पद्धतीची वेळ या भारत देशामध्ये कधी येणार नाही. कारण तुम्ही देखील या राष्ट्रावर, या देशावर प्रेम करणारे नागरिक आहात. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहेत हे मी तुम्हाला 25 वर्ष करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. आणि ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान करत असताना शेवटच्या 2-4 दिवसामध्ये जे काही सांगितलं जातं, जे काही पसरवलं जातं, याला छेद देण्याचं काम देखील माझ्या मुस्लिम बंधू भगिनींनी केलं पाहिजे. हीच विनंती शहीद भाई, बरोबर ना, या व्यासपीठावर मी करतो. मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा विश्वास बाळगतो की या प्रभागामध्ये जे 2 उमेदवार शिवसेनेचे दिले जातील ते फार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आणि तेवढंच मताधिक्य तुम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवाराला देखील द्या ही आशा बाळगतो. मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेहतर समाजाच्या घरांना फक्त निधी द्यायचा राहिलेला आहे. तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी जर विजयाला तिकीट दिलं तर निवडून ये आणि कर दे. मुख्य म्हणजे ते मच्छी मार्केट वर तो रस्ता दिला का? नाही दिला नाही. ते चर्चेचा विषय तेवढं सांगा होईल. तर मी रस्ते सांगितलं ना, रस्ते तुमचाच रस्ता असा नाही. रत्नागिरी शहरातले सगळे रस्ते 60 दिवसामध्ये खड्डेमुक्त होतील हा मी दिलेला शब्द आहे. फक्त अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की पाऊस पाडण्याचा आणि बंद करण्याचा कॉक माझ्याकडे नाही, बरोबर ना. आता उद्या तुम्ही म्हणाला उद्या सकाळी पाऊस पडा आणि परवा बंद करा, तेवढं फक्त परमेश्वरानं माझ्या हातात दिलेलं नाही. पाऊस बंद झालाय. कालपासून नाचण्या रोड पासून डांबरीकरणाची कामं सुरू झाली. येत्या 60 दिवसामध्ये सगळी कामं पूर्ण होतील.